आश्वी बुद्रुकमधील अतिक्रमण प्रकरणाला अखेर सकारात्मक वळण. संघर्षानंतर संवादाचा मार्ग स्वीकारला गेला आहे. प्रशासन, ग्रामपंचायत आणि समाजबांधव एकत्र आले. अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. नेमके काय ठरले, कोण कोण उपस्थित होते आणि आता पुढे काय होणार? पहा हा संपूर्ण विशेष रिपोर्ट फक्त निर्भीड जनता न्यूजवर. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या वातावरणाला आता सकारात्मक दिशा मिळाल्याचे चित्र दिसत आहे. विस्तार अधिकारी काशीनाथ सरोदे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत प्रशासन, ग्रामपंचायत, पोलीस विभाग, लोकप्रतिनिधी आणि मांग गारुडी समाजबांधव तसेच ग्रामस्थ यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीस राजेंद्र कासार, आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बर्डे, रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, सामाजिक कार्यकर्ते भारत गायकवाड, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच बाळासाहेब मदने, ग्रामपंचायत सदस्य अभिजित ताजने, संतोष ताजने, सागर गायकवाड, किरण गायकवाड, संदीप गायकवाड, बाळासाहेब कदम, मांग गारुडी समाजाचे कार्यकर्ते सचिन उपाध्ये, कार्यकर्ते अमोल राखपसरे, कार्यकर्ते उमेश राखपसरे, ॲडव्होकेट सोनाली पाथरे, सागर पाथरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीत समाजाच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, CCTV यंत्रणा, समाजासाठी स्वतंत्र समाज हॉल, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि विविध विकास कामांबाबत प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यानंतर विस्तार अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत विकास कामांबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारण्यात आल्याने ग्रामपंचायत, मांग गारुडी समाज बांधव व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.